आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। वृंदा, ए वृंदा, चल 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 आता पळा। समीरराव, ओवी। हो आलो। हा झाली तयारी? हो। चल चल, उशीर नका करू। बाबा तुम्ही? अगं नाही, मी थांबतो जरा घरी। शमिका येईल ना आता शाळेतून, आकाशराव तिला आणून सोडतील ना घरी आता, मग तिला सांभाळायला कोणीतरी थांबायला हवं ना घरी। मी थांबतो, मी निघा। अहो मी आहे ना घरी। अशाल तर तुम्ही एकटीने सांभाळणार का तिला? हो बाई, ते पण खरंच आहे बाई। पहा मग, दोन दोन बाळांना सांभाळायचं म्हणजे काय? बरं त्या शमिका सारखी पोर केवढा अवघड आहे। मी थांबतो, तुमच्या सुट्टीला कोणीतरी हवं ना, मी थांबतो। तुम्ही निघा। ठीक आहे बाबा, चला। वृंदा, दही साखर घे बा। बर्फीसाठी चाटण बनवून ठेवलंय हा मी ओट्यावर, आणि तिची औषधं पण माझ्या खोलीत कपाटात खालच्या घरात आहे। ओवी, सकाळी कपडे धुतलेत ना तिचे, चांगले व्यवस्थित घड्या करून ठेवलेत हा, आणि तिच्या डॉक्टरांची फाईल पण नेहमीच्याच ठिकाणी सापडेल तुम्हाला। का ग, दवाखान्यात न्यायचंय का तिला? नाही। मग फाईलचं सांगतेस ते? नाही तसं नाही, पण सांगून ठेवलं। अगं तू नको काळजी करूस काय बाळा, तुला तसंच वाटतंय ना यावेळी सुद्धा परत मागच्या वेळी सारखंच होईल म्हणून? मागच्या वेळी तू कोर्टात गेलीस आणि घरी परत आलीस नाहीस, तिथूनच तुला परस्पर अटक करून घेऊन गेले। पण यावेळी तसं काही होणार नाही, काही होणार नाही। आणि आम्ही आहोत ना, आम्ही आहोत काळजी घ्यायला, काळजी नको करूस तो। हे बघ, अजिंक्यराव आहे तुला सोडवण्यासाठी, लक्षात ठेव। सगळं कळतंय, माझा अजिंक्य सरांवर विश्वास म्हण, पण घरातून पाय नाही निघत माझ। वृंदा, तू बोललीस ना तुझा विश्वास आहे, मग खरंच काही होणार नाही। चल तू। ताई, अगं आम्ही आहोत सगळे तुझ्या सोबत। नको काळजी करूस का तू, माझा आशीर्वाद आहे तुझ्या सोबत। हो बाई, फक्त डोकं शांत ठेवायचं, कळलं ना? येणार तू घरी परत येणार ग। बर्फीची काळजी घे। हो, ये का? त्र्यंबकेश्वरा, आशीर्वाद असू दे तिच्या पाठीशी बाबा।
कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी. मायलॉर्ड, या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांविषयी मी आधीच संशय व्यक्त केला होता. मी विनंती करतो मला त्यांची पुन्हा चौकशी करण्यासाठी परवानगी मिळाली. परवानगी. इंस्पेक्टर प्रवीण सावंत हाजिर हो. गीतेवर हात ठेवून तुम्ही शपथ घ्या की जे काही सांगाल ते खरं सांगाल, खोटं सांगणार नाही. मी जे काही सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. इन्स्पेक्टर प्रवीण सावंत, मला सांगा, सत्यशील अमृतकर यांना तुम्ही या केसच्या आधीपासूनच ओळखताय ना? नाही. ते पंचवटीचे नारायण आत्रे, त्यांना ओळखत असाल नाही तुम्ही? नारायण आत्रे? हा, ते नाही का त्या चौकात पुढे राहतात पंचवटीमध्ये? हे नाव मी कधी ऐकलेलं नाही, म्हणजे याच्या आधी तर कधीच नाही. मग आधी एक महत्वाचं काम करा तुम्ही. सगळ्यात आधी त्यांच्या घरी जा आणि एक छान मस्तपैकी चहा पानाचा कार्यक्रम करा. का? ज्यांना मी ओळखत नाही त्यांच्या घरी जाऊन मी चहा पाणी कशाला घेऊ? चहा पाणी घेण्याकरता एखाद्या व्यक्तीला आपण ओळखलंच पाहिजे असा काही नियम नाही आहे. म्हणजे आमच्याकडे एक सीसीटीव्हीचं फुटेज आलंय. त्यामध्ये तुम्ही सत्यशील अमृतकर यांच्या घरी जाता येताना दिसताय. तुम्ही म्हणालात तर तुम्ही त्यांना ओळखत नाही? मग? हो, जायचो त्यांच्या घरी. सत्यशीलला शोधायसाठी. ते घरी आलेत की नाही हे बघणं गरजेचं होतं.